नमस्कार मित्रांनो, SSV विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण 16 फेब्रुवारी 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. चला तर माझ्या मग कम्प्युटर स्क्रीनवरती पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता काल आपण ज्या लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या लेवल्सना बघा मार्केटने रिस्पॉन्स केलेला आहे चांगल्या प्रकारे. इथे तुम्ही पाहू शकता हा जो आपला सपोर्ट होता, सपोर्ट सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या तो सपोर्ट ब्रेक झाला आणि ब्रेक झाल्यानंतर थोडंसं मार्केट तिथेच एक रेंजमध्ये राहिला आपल्या सपोर्टच्या जवळ आणि नंतर मग एक दीड दोनच्या आसपास मार्केटने ब्रेकआउट दिला. इथून बघा, इथून ब्रेकआउट दिल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला इथून या वरच्या रेजिस्टन्सपर्यंत टार्गेट भेटलं असतं. मग आता आपण उद्यासाठी लेवल्स ड्रॉ करूया. ते आधी पहिले सर्व मी डिलीट करतो चार्टवरचं. आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे आहेत. 15 मिनिटाचा चार्ट फ्रेम लावतोय. पाहू शकता तुम्ही ते 15 मिनिटाचा टाइम फ्रेम मी यूज केलेला आहे. आता इथे आपल्याला कुठे डिमांड झोन दिसतोय, हे पहा, इथे एक डिमांड झोन आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे, परत इथे एक आहे. हे सर्व डिमांड झोन आपण ड्रॉ करूया. पहिला हा ड्रॉ करूया. हा एक डिमांड झोन झाला आपला. त्याच्यानंतर हा एक ड्रॉ करूया. नंतर हा पण एक ड्रॉ करूया आपण. आता सप्लाय झोन ड्रॉ करूया. इथे पाहू शकता इथून एक सप्लाय आलेली आहे, रेड कलरच्या मोठ्या कॅन्डल दिसत आहे तिथे, आणि एक इन्व्हर्टेड नाही, एक हॅमर पण बनलेला आहे इथे. त्याच्यानंतर अजून कुठे आपल्याला दिसतोय इथे सप्लाय झोन. इथे पण आपल्याला एक सप्लाय झोन दिसतोय, पण एक ड्रॉ करूया. त्याला मोठ्या कॅन्डलला ड्रॉ. नंतर इथून पण एक सप्लाय आलेली आहे. हा आपण ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे, तर हा मी आता डिलीट करतो. इथे पाहू शकता इथे ड्रॉ केलेला आहे ऑलरेडी पहिलंच. तर अजून आपण पाठीमागे जाऊन पाहायचं अजून कुठे भेटतोय का. इथे पण एक आहे सप्लाय झोन, आणि हा पण आपण ड्रॉ केलेला आहे. जास्त पण पाठी जाऊन नाही पाहायचं, कारण ते जास्त पण पाठी गेल्यानंतर ते डिमांड सप्लाय झोन काय एवढे कामाचे नसतात. जेवढे जवळ आपल्याला भेटतील तेवढेच आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे आहेत. तर उद्यासाठी आपल्याला 1 2 3 4 आणि 5
5 लेवल भेटलेले आहेत ट्रेडिंगसाठी. तर हे होतं उद्याचं आपलं प्रिडिक्शन मार्केटचं. तर थोडं आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये कशा प्रकारची कॅन्डल बनलेली आहे, त्याच्यावरनं आपल्याला आपला उद्याचा व्ह्यू बनवायचा आहे. हे पहा, इथे मी आता डेली टाइम फ्रेम वरती आलेलो आहे. इथे पाहू शकता तुम्ही, इथे डेली टाइम फ्रेम मध्ये एक इनडिसिजन कॅन्डल बनलेली आहे. इनडिसिजन पण आपण बोलू शकतो तिला, किंवा एक डोजी कॅन्डल पण आपण तिला बोलू शकतो. डोजी कॅन्डल म्हणजे इनडिसिजन कॅन्डल, म्हणजे तिथे काही येऊ शकतं. उद्या मार्केट वरती पण जाऊ शकतं किंवा खाली पण येऊ शकतं किंवा एका रेंज मध्ये पण राहू शकतं. तर उद्याचा आपला व्ह्यू न्यूट्रलच राहणार आहे. जिथे आपल्याला एंट्री भेटेल ज्या साईडला, कुठला किंवा कॉलला, तिथे प्राइस ऍक्शन किंवा कॅन्डलस्टिक बघून आपल्याला एंट्री करायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.